नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन सब्जेक्ट रायटिंग स्किलचा आणि तो आहे कंपॅरिंग म्हणजे सूत्रसंचालन किंवा निवेदन. आता हा प्रश्न सोडवत असताना तो किती मार्कांसाठी आहे, त्याचा फॉर्मॅट, एक्झाम्पल, त्याचे 4 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या टेक्निकने गेलात तर ते चांगले मार्क्स मिळणार आहेत, ह्या सगळ्या शंका आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आज मी तुमच्यासमोर परत एकदा आलेली आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून माझ्या चॅनलवरती येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळच्या वेळी येत राहतील. ठीक आहे, तर आता आपण सुरू करूयात. तर हा प्रश्न जो आहे तो रायटिंग स्किलच्या शी रिलेट करणारा प्रश्न आहे. 4 मार्कांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. अत्यंत सोपा आणि खूप छान असा विषय आहे. आता ज्यांना स्पीच लिहिता येतं किंवा ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, ओके, तर त्यांना सूत्रसंचालनाची जबाबदारी यापूर्वी आपण कधीतरी पार पाडलेली असणार आहे. मला वाटतं बऱ्याचदा मॉर्निंगच्या वेळेस असेंब्ली असते तेव्हा आपल्याकडं ही जबाबदारी प्रत्येकाने कधी ना कधीतरी ही हँडल केलेली असणार आहे. तर इथंसुद्धा याच पद्धतीने जायचं आहे. 4 मार्क्स कसे तुम्ही मिळवू शकता आणि विचारले जाणारे प्रश्न हे कोणत्या प्रकारचे असू शकतात, या सगळ्याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे आपण. आता इथं बघू शकता की कंपॅरिंग म्हणजेच तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं जे अँकरिंग आहे, होस्टिंग आहे, प्रेझेंटिंग आहे, या सगळ्याला तुम्ही काय म्हणू शकता, कंपॅरिंग म्हणू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी एका विशिष्ट ठोकळ्यामध्येच आपण ह्याला नाही म्हणू शकत. जसं मागे आपण बघितलं स्पीच रायटिंग एसेमध्ये सिमिलॅरिटी आहे पण डिफरन्स मात्र नक्कीच आहे. पण इथं मात्र कंपॅरिंग म्हणजे तुम्ही होस्टिंगसुद्धा करताय, म्हणजे ऑल ओव्हर काय की लक्षात घ्या, तुमच्यावरती सगळा कार्यक्रम असतो. तुम्ही त्या होल सोल कार्यक्रमाचे एक ज्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेटर असता. तो कार्यक्रम पूर्णपणे तुम्ही हँडल करत असता की कोणी कोणत्या वेळेला काय ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या अँकरिंग करणारा किंवा जो होस्ट असतो त्याच्याकडे किंवा जो कंपॅरिंग करणार असतो त्याच्याकडे असतं. आता इथं त्याच्या क्वालिटीज कोणकोणत्या आहेत त्या पण आपण बघूयात. याच्यामध्ये आहे गुड कम्युनिकेशन स्किल. हे तर हवंच आहे. तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल जर चांगलं असेल तर तुम्ही छान पद्धतीनं होस्टिंग करू शकता. रादर या ठिकाणी म्हटलेलं आहे नॉलेज ऑफ दॅट सब्जेक्ट. तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी, तुम्ही कोणत्या पर्पजने या ठिकाणी तो प्रोग्राम अरेंज करत आहात, होस्टिंग करत आहात, अँकरिंग करत आहात, त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर तुमचा जो काही स्ट्रक्चर आहे तो ठरलेला पाहिजे. तुमच्याकडे आधेमध्ये कुठेतरी एक सेन्स ऑफ ह्युमर ज्याला आपण म्हणतो तर तो असणं फार गरजेचं आहे. प्रेझन्स ऑफ माइंड. आयत्या वेळेला एखादा पाहुणा नवीन आला, म्हणजे आता हे एक्झाममध्ये तुम्हाला देत असताना क्वेश्चनमध्ये असं नाही होत, पण जे होस्ट करतात किंवा ज्यांनी अँकरिंग केलेलं आहे त्यांच्या बाबतीत हे बरेचदा असं घडतं की आयत्या वेळेला एखादा नवीन पाहुणा येतो, अशा वेळेस त्याची ओळख करून देणं, त्याचं स्वागत करणं, आदरातिथ्य करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या कराव्या लागतात. हाय एनर्जी लेवल लागते, कारण पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली काय असलं पाहिजे, त्या कार्यक्रमामध्ये लीडला असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमची एनर्जी ही आहे तशी कॉन्स्टंट असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे बरं का. जो आता ही गोष्ट एक एक्झाममधले क्वेश्चन आहे म्हणून तुम्ही हँडल करत आहात, पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही अँकरिंग करता तेव्हा ही गोष्ट समजते की आपल्याला प्रत्येक म्हणजे आपलं जे काही स्ट्रक्चर, जो काही क्रायटेरिया ठरलेला आहे अँकरिंगचा, त्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्ती आपापली कामं पार पाडत आहे का, किंवा ते व्यवस्थित पार पाडल्या जात आहेत का त्या गोष्टी, या सगळ्यांकडे लक्ष पाहिजे. याच्यासाठी तुमची एनर्जी चांगली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ऑडियन्स बाबतीमध्ये जो काही प्रेक्षक बसला आहे त्यांच्या बाबतीत तुमचं इंटरॅक्शन छान पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही हार्डली या ठिकाणी त्या परत ऑडियन्सला तुम्हाला काय करायला पाहिजे की त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी, त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी इन्करेज करायला पाहिजे. हे सगळे गुण जे आहेत ते अँकरिंग करणाऱ्या व्यक्तीमध्ये असणे फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त काही आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे की कल्चरल इव्हेंट म्हणून, बरोबर, पण इथं ऑल ओव्हरच कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रम असेल तिथं या गोष्टी करत असताना नक्कीच याचा वापर होतो. आता इथं काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं आहे. यूज प्रॉपर इंट्रोडक्शन. तुम्ही जे काही होस्टिंग करताय, जे अँकरिंग करताय, त्यामध्ये जे काही इंट्रोडक्शन तुम्ही देताय ते प्रॉपर आणि व्यवस्थित पाहिजे. ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडीत आहेत किंवा कोणत्या कार्यक्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय आहेत, आवश्यक आहेत. त्याच्यानंतर यूज ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द क्वेट्स. आता या ठिकाणी तुम्हाला जे काही योग्य शब्द जे आहेत
ते जे काही तुम्ही कोटेशन्स असतील, जे काही लाईन्स असतील किंवा जी कुठली ओळख, जे काही तुम्ही वापरताय ते व्यवस्थित तिथे लागू होणारे पाहिजेत. नाही तर कार्यक्रम आहे आपला एक ॲन्युअल फंक्शनचा, तुम्ही काहीतरी झाडे लावा झाडे जगवा याबद्दल जर बोलत असाल, म्हणजे एन्व्हायरमेंट डेबद्दल, तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्स जो काय आहे तो प्रॉपर पाहिजे. तो सिक्वेन्स जो काय आहे तो फॉलो होत आहे का याच्याकडेही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेंटेन ठेवायला पाहिजेत, सगळ्या फॉर्मॅलिटीज प्रॉपर व्हायला लागलेत का. मग दीप प्रज्वलन असेल, पाहुण्यांचं स्वागत असेल, फक्त बोलणाऱ्यांना उभं करणं ही जबाबदारी नाही आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पार पाडतायत का हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे प्रोग्राम जे आहे तो सगळाच प्रोग्राम व्यवस्थित पार पडतोय का हे बघणं. आता इथं मी एक फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे बघा. या फॉर्मॅटनुसार जर तुम्ही स्क्रिप्ट तुमची तयार केलीत तर छान मार्क्स पडू शकतात. अगदी या ठिकाणी तुमची जी काय अँकरिंगची स्क्रिप्ट आहे ती दिलेली आहे. टायटल ऑफ द इव्हेंट जो काय आहे तो तुम्ही टाकायचा आहे. डेट अँड टाईम, व्हेन्यू, प्लेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. हो, हे कंपल्सरी याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे, तर आणि तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर हे एका बॉक्समध्ये मी ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेलं आहे तसंच सेम पाहिजे. नेम ऑफ द अँकर, तुम्ही जर नेम असतात, आता तिथं काय आहे, तिथं जर दिलं असेल तर लिहा, जर नसेल दिलं तर XYZ ABC अशा पद्धतीनं लिहा. पण तुमचं नाव नाही लिहायचं, पण इथं मेन्शन करावं लागणार आहे तुम्हाला. नेम ऑफ द अँकर असं म्हणा, डॅश करा आणि तिथं ABC या पद्धतीने लिहा. आता पुन्हा पूर्ण स्क्रिप्ट जी आहे त्याचा सिक्वेन्स जो काही आहे तो कधी कधी दिलेला असतो, त्यांनी काही पॉईंट्स दिलेले असतात बरं का. म्हणजे क्वेश्चन देतात आणि अँकरिंगचे काही पॉईंट्स आहेत किंवा जो काही सिक्वेन्स आहे तो दिलेला असतो. जर तो त्यांनी दिला असेल ना तर तो या फॉर्मॅटमध्ये बसवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि जर नसेल दिला तर तुम्ही आहे हाच फॉर्मॅट करा आणि आहे तेच लिहिलं तरी चालेल. फक्त कसं आहे, लिखाणाची पद्धत मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुमचं ते असू दे. पहिलं आहे इंट्रोडक्शन. ओके, आता इथं दिलेलं आहे. आता इथं जे काही तुम्हाला या ठिकाणी ऑरेंज कलरच्या पेनने लिहिलेलं जे काय आहे ते पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. खाली जे आहे ते फक्त मी एक्सप्लेनेशन केलं तुम्हाला कळण्यासाठी, ठीक आहे. आता इथे या ठिकाणी तुम्ही इंट्रोडक्शन देताना ब्रीफ इंट्रोडक्शन म्हटलेलं आहे त्यांनी, थोडंसं मोठं एक 5-6 ओळींचं तुमचं इंट्रोडक्शन पाहिजे. कोणत्या कार्यक्रमासाठी तुम्ही एकत्र आलेला आहात हे तुम्हाला तिथं मेन्शन करता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर लाईटनिंग द लॅम्प, दीप प्रज्वलन. एक लक्षात ठेवा, जर त्यांनी कोणते पॉईंट्स दिले नसतील तर हे वापरायचे आहेत. आता समजा जर त्यांनी दिलेत आणि त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन तर असणार आहे, ओके, लाईटनिंग द लॅम्प हा नसेल तर तुम्ही ॲड करू शकता की ॲड युअर ओन पॉईंटला पण एक्स्ट्रा मार्क आहेत, त्यामुळे तुम्ही हे पॉईंट्स तिथे लिहू शकता. आता एक आहे इथं मात्र सिक्वेन्स हा नाही चुकवायचा, कारण इंट्रोडक्शन नंतर लगेचच काय असणार आहे, दीप प्रज्वलन असतं, शेवटी नाही करून चालणार आहे. त्याच्यामुळे हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तुम्हाला हे थोडंसं हा सेन्स तुमच्याकडे पाहिजेच की कोणत्या पॉईंटला कितवा नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग एखादा दुसरा पॉईंट तुम्ही मागं पुढं करू शकता, पण इसेन्शियल आहे की हे 2 पॉईंट्स हे शक्यतो लागूनच असतात. त्याच्यानंतर थोडंसं मागं पुढं झालं तरी चालेल. आता इथं अजून एक आहे वेलकम सॉन्ग एक आहे, तर तुम्ही फक्त मेन्शन करायचे, तर वेलकम सॉन्ग नाही लिहत बसायचं आहे, तर तुम्ही मेन्शन करा ना तिथे, चांगले मार्क्स पडतील. ओके, म्हणजे हे पहिले 3 पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, हे पण पाहिजेत. त्यानंतर वेलकम स्पीच जो काही आहे तो कोण म्हणणार आहे तुमच्यातल्या त्या व्यक्तीचं नाव जर तुम्ही तिथं लिहिलं तरीसुद्धा चालेल, ज्याला आपण मराठीमध्ये प्रस्तावना म्हणतो. कार्यक्रमाची प्रस्तावना करणारं कुणी तर असतंच की. तर त्याच्यानंतर मेन इव्हेंट जो काही आहे मग तो कोणत्या पर्पजने तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात. एन्व्हायरमेंट डे आहे, ॲन्युअल फंक्शन आहे, इंडिपेंडन्स डे आहे. ओके, ज्या कुठल्या डेच्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलेला आहात तो मेन इव्हेंट आहे. आणि वोट फॉर थँक्स हा 100% पाठीमागच, म्हणजे सगळ्यात शेवटी. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन, लाईटनिंग ऑफ लॅम्प, वेलकम सॉन्ग, हे तिन्ही पण सगळ्यात सुरुवातीला येणार, जरी त्यांनी काही पॉईंट ॲडिशनल दिले असले तरीसुद्धा. आता हे मी फक्त तुम्हाला स्ट्रक्चर सांगितला, पण हा स्ट्रक्चर फिलअप केल्यानंतर असा दिसतो, जो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत असणार आहे. याचा हवा तर तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. इथे मी सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आपण सुरुवातीपासून जो इंग्लिश लँग्वेज डे, आता इथं हा जो फंक्शन आहे त्याचं नाव लिहायला सांगितलेलं आहे. 23 एप्रिल 2021, 10 AM टायमिंग दिलेलं आहे, आपली डेट झालेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल म्हणजे व्हेन्यू या ठिकाणी दिलेलं आहे. इथे अगदी बारीक अक्षरामध्ये अँकरचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही इथे ABC लिहिलं तरी चालेल. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही बघू शकत असाल ह्याचा जो पर्पज आहे तो या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे, लाईटनिंग लॅम्प. आता ते कोणामार्फत होत आहे,
जे कोण पाहुणे आलेले आहेत त्यांच्यामार्फत होतं आहे. वेलकम सॉन्ग हे कोणता ग्रुप जो काही सॉन्ग म्हणणार आहे त्यांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. वेलकम स्पीच सांगणारे कोण आहेत त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. मेन इव्हेंट जो काय आहे, मग मेन इव्हेंटमध्ये परत थोडेफार असे सब पॉईंट्स या ठिकाणी इन्क्लूड होत आहेत आणि वोट फॉर थँक्स. आता इथं एक क्वेश्चन दिलेला आहे, ॲन्युअल सोशल फंक्शन्स फॉर युअर ज्युनियर कॉलेज. ओके, आता इथं या ठिकाणी एक पॉईंट दिलेले आहेत, ती जी काही स्क्रिप्ट आहे ती तयार करायची. ओके, तर या ठिकाणी इंट्रोडक्शन आहे, वेलकमिंग गेस्ट आहे, लाईटनिंग लॅम्प आहे. इथं थोडंसं वरखाली झालेलं आहे. वरखाली म्हणजे या ठिकाणी कसं झालेलं आहे, वेलकम द गेस्ट पाठीमागे नव्हता, पण इथं लाईटनिंग द लॅम्प आहे. ओके, त्याच्यानंतर ॲन्युअल फंक्शनच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर कीनोट ॲड्रेस आहे. ओके, आता हे जे काही सगळे पॉईंट्स आहेत, आता इथं वेगळे पॉईंट्स काही दिसत असतील. तुम्ही जर दुसरा प्रश्न बघितला तर इथं प्रोग्राम काय आहे बरं, योगा डे आहे. तर इथं प्रेयर आहे किंवा वेलकम सॉन्ग, इंट्रोडक्शन यातलं. मग तुम्ही इथे या ठिकाणी इंट्रोडक्शन द्या. ओके, त्याच्यानंतर लाईटनिंग लॅम्प द्या, वेलकम सॉन्ग द्या. ओके, आणि मग तुम्ही काय करू शकताय, पुढचं जे काय डेमॉन्स्ट्रेशन आहे योगाबद्दल, त्याच्यानंतर प्रेसिडेंटल ॲड्रेस आहे, वोट फॉर थँक्स आहे आणि एनी इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता एनी इम्पॉर्टंट पॉईंट्समध्येच तुम्ही काय करू शकता, तुमचे ते पाठीमागे घेतलेत की नाही ते पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी ॲड केले ना तरीसुद्धा चालेल. अजून एक फॉर्मॅट दिलेला ॲन्युअल पाठीमागे झाला तो चाललेला आहे इथं. तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की इथं या ठिकाणी काही पॉईंट्स हे चेंज झालेले आहेत, काही पॉईंट्स कमी आहेत इथं, काही पॉईंट्स इथं वाढलेले आहेत. तर ठीक आहे, म्हणजे साधारण तुम्हाला एक आयडिया यावी याच्यासाठी मी हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त दिलेली जी काही माहिती आहे, जे वरती दिलेलं मटेरियल आहे ते तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. तिथं काही नावं दिले असतील तर ती लिहायचे नसतील तर तुम्ही काही काल्पनिक नावं या ठिकाणी काय करू शकता, लिहू शकता. पण जिथं तुम्ही अँकरिंग करताय म्हटल्यानंतर तिथं तुमच्या नावाचा उल्लेख तोही काल्पनिक नका करू. ABC किंवा XYZ या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. लक्षात आलं. तर या ठिकाणी मला वाटतं तुमचं कंपायरिंग बाबतीत किंवा होस्टिंग अँकरिंग बाबतीत जे कुठल्या शंका असतील त्या शंकांचं जे काही निरसन आहे ते झालेलं असणार आहे. तुम्ही या ठिकाणी 4पैकी 4 घेत असताना या पॉईंटनुसार जर तुम्ही माहिती लिहिलीत, त्यांनी दिले असतील क्वेश्चन नंतर पॉईंट तर खूप चांगले आहेत, नसतील दिले तर मी सांगितलं त्या पद्धतीने ॲज युजल तुम्ही नेहमीप्रमाणे एक स्ट्रक्चर, एक जो काही हे आहे स्ट्रक्चर आहे तो तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही काय करायचं आहे तिथं जाऊन लिहायचं आहे. तर ठीक आहे, मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असणार आहे. जर समजला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रायटिंग स्किलचा सब्जेक्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.